नमस्कार. जर तुम्ही माझ्याकडे ऑनलाईन बॅच लावण्याचा प्रयत्न करताय किंवा त्या विचारात आहात, तर 2026 या नवीन वर्षामध्ये खास लहान मुलांसाठी आपली एक बॅच सुरू होते जानेवारी महिन्यामध्ये. 10 जानेवारीला ही बॅच सुरू होते. अर्थात जेव्हा एखादी बॅच आपण लावतोय, त्यावेळी त्या बॅचमध्ये काय शिकवलं जाईल आणि शिकवले गेल्यानंतर त्याचा फायदा काय होईल, ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पॅरेंट्स म्हणून ते तुम्हाला जाणून घेणं आवश्यक आहे. सो खास लहान मुलांसाठी म्हणजे काय? आता तुम्ही म्हणणार, "सर आमच्यासाठी आमची मुलं लहानच आहेत." लहान मुलांसाठी म्हणजे साधारणतः जर इयत्ता वाईज आपण विचार केला, तर ही बॅच 6वीच्या खालच्या मुलांसाठी. पण हे समजू नका, की आमचा मुलगा 7वीला आहे, 8वीला आहे. मला स्वतःला वाटतं, की इयत्ता महत्त्वाची नाहीये. 8वीला असणाऱ्या विद्यार्थ्याची आकलन क्षमता ही 5वी-4थीच्या मुलाची इंग्रजीमध्ये असते बऱ्याच वेळा. तर असे विद्यार्थी सुद्धा ही लहान बॅच करू शकतील. आता या बॅचमध्ये नेमकं शिकवलं काय जाईल? या बॅचमध्ये जर तुम्हाला ग्रॅमॅटिकली टॉपिक समजून घ्यायचे आहेत, तर मी काही बेसिक टॉपिक सांगतोय. हा 1 महिन्याचा कोर्स आहे, कारण लहान मुलं आहेत त्यांना खूप जास्त शिकवलं जात नाही. म्हणजे अ, जी मोठी बॅच असते मोठ्यांची, त्याच्यामध्ये सगळं ग्रॅमॅटिकली सगळं शिकवलं जाईल. यामध्ये काय शिकवलं जाईल, तर याच्यामध्ये 12 टेन्स जे आहेत, 12 टेन्स आहेत, ते शिकवले जातील. ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, मोडल्स आहेत, हे शिकवले जातील. प्रेपोजिशन शिकवले जातील आणि रेग्युलर, इरेग्युलर वर्ब्स हे शिकवले जातील. हे बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. हा झाला ग्रॅमॅटिकल पार्ट. पण हा ग्रॅमॅटिकल पार्ट शिकवल्यानंतर आमच्या मुलांना नेमकं काय येईल, त्यांना नेमकं काय वाचता येईल, सॉरी काय लिहिता येईल, हे कसं ओळखणार? तर बघा, या शिकवलेल्या गोष्टीच्या आधारावर मी एक बेसिक वाक्य घेतलेली आहेत. म्हणजे याच्या पलीकडे सुद्धा पण आपल्याकडे काही लिमिटेशन्स आहे, म्हणून मी काही ठराविक वाक्य घेतली. ही वाक्य तुमच्या मुलांना लिहिता येतील. अर्थात आत्ता जर तो 5वी, 6वी, 7वीला आहे, तर तुम्ही बघू शकता त्यांना ही वाक्य येतायत का? आणि जर आली नाही, तर याच्यातल्या कुठल्या गोष्टीने त्यांना ती वाक्य येतात हेही तुम्हाला समजेल. जसं की आता इथे बघा, "तू इथे कसा आलास?" "तू इथे कसा आलास?" हे वाक्य तुम्हाला एकदा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करता येते का बघा? ओके. आता मी तुम्हाला हे वाक्य कसं ट्रान्सलेट करायचं ते सांगतोय. हा प्रश्न आहे, कसा? म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे हाऊ, जो तुम्ही म्हटलाही असेल काही जणांनी, बरोबर? पण त्यानंतर तुम्ही बरेचसे जण चुकला असाल. हाऊ डिड हाऊ डिड यू कम हिअर? जमलं का हे वाक्य? तुम्ही म्हणणार, "नाही सर, आम्हाला डीड कळलाच नाही." काही जणांनी हाऊ सुद्धा घेतला नसेल, काहींची स्ट्रक्चर चुकली असेल. तर मग हे कशातून तुमचं क्लिअर होतं? हे होतं तुमच्या 12 टेन्सेसमधून. आणि त्याच्यासोबत तुम्हाला ऑक्झिलरीचं नॉलेज जेव्हा असतं, तेव्हा ही अशी वाक्य तुम्ही बनवू शकता. "मी शर्यत जिंकलो असतो." आता हे वाक्य एकदा ट्राय करून बघा. मी शर्यत जिंकू शकलो असतो. आय. आणि मग तुम्ही काहीतरी जिंकण्याला विन म्हणतात, शर्यतीला रेस म्हणतात वगैरे. तुम्ही काहीतरी ट्राय केली असेल, बरोबर? मला माहिती आहे. पण जो महत्त्वाचा जो मॉडेल आहे, तो तुम्ही वापरला नसेल. आय वुड. आय वुड विन द रेस. आता काही जणांना तर कम्प्लिटली प्रॉब्लेम असेल आणि काहींचं वाक्यरचना होते, पण मॉडेल समजत नसतील. कारण तुम्ही जर ते मॉडेल शिकलातच नाही, तर तुम्हाला ते यूज कसे करता येतील? लक्षात आलं? ती लवकर उठत नाही. आता तिला काय म्हणतात तुम्हालाही माहिती आहे, बरोबर? तुम्ही म्हणणार शी. पण पुढे काय? आता तुमच्यातले काही जण शी नॉट वेक अप असं काहीतरी झालं असेल, बरोबर? शी डज नॉट वेक अप अर्ली. मग सर हे डज नॉट कुठून आलं? तर हे तुम्हाला समजतं 12 टेन्स मधून, ऑक्झिलरी वर्ब्स मधून. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे हा जो प्रवास आहे वाक्य लिहिण्याचा, ट्रान्सलेशन, त्याच्या अगोदर हे तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. जे 6वी, 5वी, 6वीच्या मुलांना येणं गरजेचं आहे, जे येत नाही. त्याने चाकूने कांदा कापला. आता हे वाक्य तुम्ही कसं म्हणणार? ही कट अन ओनियन चाकूने. आता तुम्हाला जर प्रेपोजिशनचं नॉलेज नसेल, तर मग चाकूनेला काय? आता तुम्ही काहीतरी
काहीतरी म्हणणार तर तुम्हाला प्रेपोजिशनचं नॉलेज नाही. तुम्हाला चाकूला काय म्हणतात हे माहिती आहे, नाईफ. पण चाकू नेला काय म्हणणार, विथ. तर मग हे तेव्हाच लिहिता येतं जेव्हा तुम्हाला प्रेपोजिशनचं नॉलेज यायला लागतं. हे खूप महत्वाचं आहे. मी तिला पत्र पाठवलं. आता हे वाक्य तुम्ही कसं करणार, आय सेंट हर अ लेटर. वाक्य बऱ्याच वेळा ऐकलं असेल, पण आता इथे हा जो सेंट आहे हा इरेग्युलर वर्ब आहे. रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्स मध्ये आपण वर्बचे प्रकार बघतो, जसं की गो, वेंट, गॉन. हे मुलं क्रियापद पाठांतर करत नाही, म्हणजे हे जे इरेग्युलर वर्ब्स आहेत आणि ते इरेग्युलर वर्ब्स पाठांतर नसल्यामुळे अशी वाक्य रचना त्यांना जमत नाही, कारण त्यांना हे सेकंड फॉर्म माहिती नसतं. सो या सिलेबस मधून ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांकडनं करून घेतो. हा 1 महिन्याचा कोर्स आहे. या 1 महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या होतात. अर्थात तुम्ही घाई करायची नाहीये. तुम्ही मी दिलेल्या नंबरवर कॉल करा, तुम्ही चौकशी करा, तुमच्या मुलाला कोणती गोष्ट आवश्यक आहे ते जरूर समजून घ्या. आणि खास ही लहान मुलांची जी बॅच आहे, जी जानेवारी महिन्यामध्ये होते, ती तुम्ही जरूर जॉईन कराल अशी अपेक्षा करतोय. धन्यवाद.